नमस्कार. आज आहे दिनांक 29 मे 2026, वार शुक्रवार. श्री शालिवाहन शके 1948. पराभव नाम संवत्सर. ऋतू सौर ग्रीष्म उत्तरायण. तिथी अधिक ज्येष्ठ शुक्ल त्रयोदशी. नक्षत्र स्वाती. योग परिघ. करण गरज. सूर्योदय सकाळी 6:03 सूर्यास्त संध्याकाळी 7:09. सूर्य राशी वृषभ, चंद्र राशी तूळ. दिनविशेष आंतरराष्ट्रीय एव्हरेस्ट दिवस आणि संयुक्त राष्ट्र शांती सैनिकांसाठीचा आंतरराष्ट्रीय दिवस. आजचा दिवस हा सकाळी 10:37 पर्यंत शुभ दिवस आहे. अधिकमास महात्म्य या प्राकृत भाषेतील पोथीच्या 13व्या अध्यायाची लिंक आपल्याला या शॉर्टच्या खाली दिसेलच. आता ऐकूया 13व्या अध्यायाचे कथासार. श्री गणेशाय नमः. श्री हरीने जेव्हा अधिक मासात पुरुषोत्तमाच्या मूर्तीसमोर दीप तेवत ठेवण्याचे महात्म्य सांगितले तेव्हा श्री लक्ष्मीला अधिकच उत्कंठा वाटली. तिने आणखी कथा व महात्म्य सांगण्याची विनंती केली. तेव्हा श्री हरी म्हणाले, मी दीपाचे महान फळ कसे मिळते त्याची आणखी एक कथा सांगतो. पूर्वी मथुरा नगरीत शाकली नावाचा एक सदाचारी ब्राह्मण राहत असे. त्याला 2 बायका होत्या. एकीचे नाव विमला व दुसरीचे नाव सुशीला असे होते. तो ब्राह्मण आपल्या स्त्रियांसह गृहस्थाश्रम चालवित असता पुरुषोत्तम मासाला नित्यकर्मानुसार सुशीला यमुनेला पाण्यासाठी गेली. तिथे त्याने पुष्कळ जण नदी स्नानासाठी येत आहेत असे पाहिले व घरी येऊन पतीला त्याचे महत्त्व विचारले. पतीने अधिक मासातील स्नानाचे महत्त्व सांगितले आणि महिनाभर देवासमीप दीप लावल्याचे महात्म्य व पुण्यही सांगितले. तेव्हा त्या स्त्रीने नदीत स्नान केले व पतीच्या सांगण्याप्रमाणे देवापुढे दीप लावला. ती रोज हा क्रम चालवू लागली. तिची सवत विमला हिला मत्सर वाटला व तिने दिव्यातील तेल काढून टाकले व दीप मालवला. सुशीलेला वाईट वाटले. तिने पुन्हा तेल घालून दीप प्रज्वलित केला. रोज ती विमला दीप मालवून टाकी व सुशीला पुन्हा दीप लावे. सुशीलेचे व्रत पूर्ण झाले व तिला सर्व सुखे प्राप्त झाली. पण विमलेने जे दुष्टकृत्य सतत केले त्यामुळे तिला पुढे फार दुःख प्राप्त झाले. तिचे 3ही पुत्र मरण पावले. तिला अंधत्व आले. तिला अन्नपाणी मिळेना. काही काळाने ती मरण पावली व तिला कमालीच्या नरकयातना भोगाव्या लागल्या. तिने नंतर अनेक घाणेरड्या क्षुद्र प्राण्यांचे जन्म घेतले व नंतर मद्र देशात तिला अनेक रोग झाले. सुशीला मात्र मोठी भाग्यवती ठरली. तिला आपल्या पतीसह वैकुंठ लोक प्राप्त झाला. अधिक मासात नित्यस्नान, पूजन, दीपप्रज्वलन व विप्रपूजन केले तर महापुण्य मिळते असे श्री विष्णू लक्ष्मीला सांगत होते. तेव्हा तिने जिज्ञासेने आणखी प्रश्न विचारले.